नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 6 जून 2026 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार माल्याने. ध्येय व चेकाटी यशाची शिखरे सर केल्याशिवाय राहत नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातून एक क्षणाची एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अमरावतीच्या गुन्हेगारी जगताला वेसण घालण्याकरिता आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता पोलीस प्रशासनाने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या गुन्हे शाखे म्हणजेच क्राईम ब्रांचने आता 2 स्वतंत्र भाग करण्यात आले आहेत. एकाच भागावर असणारा कामाचा वाढता ताण आणि वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने नियंत्रण मिळवणे या दुहेरी उद्देशाने पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी ही नवी चक्रव्यूह रचना आखली आहे. अमरावती शहराचा वाढता विस्तार आणि त्यासोबतच आव्हानात्मक बनत चाललेली गुन्हेगारी या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावती पोलीस दलाची नवी घडी बसवण्यात आली आहे. गुन्हे शाखेवरील कामाचा वाढता बोजा कमी करण्याकरिता आता क्राईम ब्रांचचे 2 तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यात गुन्हे शाखा युनिट 1 ची धुरा आता दिनेश दहातोंडे यांच्याकडे सोपविण्यात आली असून गुन्हे शाखा युनिट 2 चे नवे प्रभारी म्हणून अतुल वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही युनिट्सकडे प्रत्येकी 5 पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यांचा तपास सोपविण्यात आला आहे, ज्यामुळे तपासाला गती मिळेल. केवळ गुन्हे शाखेचे विभाजनच नाही तर संपूर्ण शहरात एकाच वेळी 22 पोलीस निरीक्षकांचे पत्ते बदलण्यात आले आहेत. यामध्ये सिटी कोतवालीचे प्रभारी मनोहर कोटनाके यांची नागपुरी गेट येथे तर नागपुरी गेटचे हनुमंत उरल गोंडवार यांची बडनेरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच रोशन शिरसाट यांच्याकडे सिटी कोतवालीची आणि संदीप चव्हाण यांच्याकडे राजापेठ पोलीस ठाण्याची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या अंतर्गत बदल्यांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या दोन्ही नव्या विभागांवर प्रत्येकी 5 पोलीस ठाण्यांची अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच संपूर्ण शहरातील तब्बल 22 पोलीस निरीक्षकांच्या तात्काळ प्रभावाने तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. या मोठ्या खांदेपालटामुळे अमरावतीच्या पोलीस दलात नेमकी खळबळ उडाली आहे. अमरावतीत नीट सीबीएसई पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ NSUI कडनं विशाल मोर्चा काढण्यात आलाय. मात्र या मोर्चाची चर्चा पेपर घोटाळ्यापेक्षा सहभागींच्या अल्प उपस्थितीमुळे आणि वाहतूक कोंडींमुळेच अधिक रंगली आहे. ज्या विद्यार्थ्यांकरिता आंदोलन करण्यात आले त्यांच्याच उपस्थितीचा अभाव दिसून आला. मोर्चात विद्यार्थ्यांपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुमारे 300च्या आसपास सहभागी आणि त्यातही अवघे 10 ते 15 मशालधारी दिसल्याने हा खरोखरच विद्यार्थ्यांचा आक्रोश होता की केवळ राजकीय शक्ती प्रदर्शन, असा सवाल उपस्थित होत आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नीट आणि सीबीएसई पेपर घोटाळ्याच्या विरोधात अमरावतीत NSUI ने मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. मागील अनेक दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी विद्यार्थ्यांची अपेक्षित गर्दी न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळी 5 वाजता मोर्चा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सहभागींची संख्या कमी असल्याने मोर्चा तब्बल 2 तास उशिरा म्हणजेच सायंकाळी 7च्या सुमारास सुरू झाल्याची चर्चा शहरभर रंगली. NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बलवंत वानखडे आणि प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. इरविन चौक ते जयस्तंभ चौक असा मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मोर्चा दरम्यान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र आंदोलनाच्या स्वरूपावर अनेक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
इरविन चौक हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग मानला जातो. त्यातच रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर आधीच ताण आहे. अशा परिस्थितीत मोर्चामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. जयस्तंभ चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कार्यालयातून घरी जाणारे कर्मचारी, रुग्णवाहिका आणि व्यावसायिक वाहनेही या कोंडीत अडकलेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलन केल्याचा दावा NSUI पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपेक्षा कार्यकर्त्यांची उपस्थिती अधिक असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. फक्त 1 किलोमीटरचा मोर्चा काढून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचणार का? आंदोलनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे होता की राजकीय प्रसिद्धी मिळवणे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की आंदोलन करणे हा लोकशाही हक्क असला तरी त्याकरिता शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सामान्य जनतेचे दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही, याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. CBSE पेपर तपासणी घोटाळा प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मात्र या विषयाला राजकीय रंग दिल्यामुळे शहरातील जनआक्रोश अपेक्षित प्रमाणात रस्त्यावर उतरलेला दिसला नाही. याचे जिवंत उदाहरण काँग्रेसच्या मशाल मोर्चामध्ये पाहायला मिळालेत, जिथे अपेक्षेप्रमाणे जनसमर्थन दिसून आले नाही. तमाम कार्यकर्ता जो है सड़कों पे हैं, आंदोलन कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं. जिस तरीके से CBSE के छात्रों के साथ अन्याय हुआ है, भाजपा की सरकार अभी तक जो है इन स्टूडेंट्स का संज्ञान लेने को तैयार नहीं है. धर्मेंद्र प्रधान पूरी तरीके से खामोश है. एक ही मांग है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए. नीट CBSE पेपर घोटाळ्याविरोधातील आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याबरोबरच सामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि आंदोलनाची प्रभाविता यावरही आता चर्चा सुरू झाली आहे. या विद्यार्थ्यांचा खरा आक्रोश होता की राजकीय शक्ती प्रदर्शन? याचे उत्तर मात्र जनतेलाच द्यावे लागणार आहे. शल्यचिकित्सक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ऑपरेशन थिएटर आणि रुग्णांवरील उपचारांची चित्र उभी राहते. मात्र अमरावतीतील सर्जन्सनी यापुढे जाऊन समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यात 5 ते 14 जून दरम्यान भव्य समाज कल्याण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आरोग्य आणि समाजसेवेचे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील सर्व शल्यचिकित्सक समाजप्रती आपली बांधिलकी जपत एकत्र आले आहेत. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या समाज कल्याण सप्ताहात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम धन्वंतरी सरकारी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर OG मुंडडा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या सप्ताहाची धुरा डॉक्टर मुरलीधर बुप, डॉक्टर कौस्तुभ सारडा, डॉक्टर जयश्री इंगोले आणि डॉक्टर राजेंद्र गणरीवाल यांनी सांभाळली आहे. या 10 दिवसांच्या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, CPR आणि इमर्जन्सी लाईफ सपोर्ट प्रशिक्षण, नर्सेस ट्रेनिंग, वॉकथॉन, स्तन, कर्करोग जनजागृती अभियान, आशा वर्कर प्रशिक्षण, अन्नदान कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीसह परतवाडा, कारंजा लाड, मंगरुळपीर आणि आसेगाव पूर्णा या भागांमध्ये हे कार्यक्रम पार पडणार आहेत. स्तन कर्करोग जनजागृती मोहिमेत महिलांना रोगांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून लवकर निदान आणि उपचाराचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. होमगार्ड जवानांना CPR आणि आपत्कालीन जीवनारक्षक तंत्राचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध रुग्णालयांतील नर्सेस आणि वॉर्ड बॉय यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि नामवंत शल्यचिकित्सकांचा गौरव सोहळाही आयोजित करण्यात आला असून त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा सन्मान केला जाणार आहे. समाज उपयोगी उपक्रमांबरोबरच डॉक्टरांच्या आरोग्यासाठी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आरोग्य सेवा आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवणारा हा समाज कल्याण सप्ताह अमरावती जिल्ह्याकरिता प्रेरणादायी ठरणार आहे. गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया, रक्तदान, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्जन्सनी समाजाप्रती आपली जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. नागरिकांनी या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नागपुरातील पारडी येथे भरधाव वेगात असलेल्या एका बसने तब्बल 3 ते 4 दुचाकींना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागपूरच्या पारडी परिसरात आज दुपारी एक भीषण रस्ता अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या बसने रस्त्यालगत उभ्या असलेल्या 3 ते 4 दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की काही दुचाकी बसखाली चिरडल्या गेल्या. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र दुचाकींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधत असून बस चालकाची चौकशी केली जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याची माहिती मिळत आहे. नागपूरच्या पारडी परिसरातील एका अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठा अनर्थ घडू शकला असता. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये वाहन चोरांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. गिट्टी खतान पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाचा सहभाग समोर आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया. नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना वाहन चोरी विरोधी पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत वाहन चोरी प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले MH31 BN 7138 क्रमांकाची हिरो होंडा कंपनीची दुचाकी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला आहे. वाहन चोरी विरोधी पथकाच्या सतर्क तपासामुळे चोरीचा मुद्देमाल अल्पावधीतच हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नागपूर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आणखी एक वाहन चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दारुड्या पतीला सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 28 वर्षीय विवाहितेचा अखेर जीव गेला आहे. पतीच्या व्यसनाधीन वागणुकीचा त्रास आणि सासरच्या लोकांकडनं होत असलेल्या कथित छळामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अवघ्या 2.5 वर्षाचे चिमुकला आईच्या मायेपासून कायमचे दूर झाला आहे. पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबिका लेआउट परिसरात राहणाऱ्या अंकिता नितीन डांगसे या 28 वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक कलहाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना घडली. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी मेडिकल रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी पती नितीन डांगसे आणि सासू पार्वताबाई डांगसे यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. दारूच्या व्यसनामुळे पतीकडून सतत त्रास दिला जात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. सासू विरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे अंकिताच्या मृत्यूनंतर तिच्या मागे अवघ्या 2.5 वर्षाचे एक लहान मूल पोरगे झाले आहे. एका आईच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कौटुंबिक छळाच्या सर्व आरोपांची चौकशी सुरू आहे. पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार वय 58 वर्ष राहणार हुडकेश्वर यांनी कंप्लेंट दिली की त्यांची जी मुलगी होती अंकिता नितीन डांगसे वय 28 वर्ष राहणार अंबिका लेआउट आउटर रिंग रोड हुडकेश्वर खुर्द या मुलीने त्यांच्या मुलीने तिचे पती जे आहे नितीन नामदेवराव डांगसे वय 34 वर्ष व त्यांची आई नितीन डांगसेची आई पार्वताबाई नामदेवराव डांगसे वय 60 वर्ष यांच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केलेली आहे.
अशा तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी आपल्या अटकेत आहे. त्यातील आरोपी हा नितीन डांगसे ब्लिंकिटमध्ये काम करत होता आणि यांचे छोट्या छोट्या कारणावरनं आधीपासून वाद होत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या वादाच्या वाद चालत असतानाच दिनांक घटना तारीख झालेली आहे 22/4/2022 पासून हा जो तिला त्रास होता तर 4/6/26 पर्यंत त्रास होता. आणि 4 तारखेला तिने दुपारला 14 वाजताच्या दरम्यान गळफास लावून घेतलेला होता. आणि जेव्हा ती गळफास लावून घेतला तेव्हा तिच्या पतीला संशय आला. दार उघडून तोडून बघितलं असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. तिला लगेच काढून हॉस्पिटलाइज करण्यात आलं, परंतु तिथे ती कोमात गेलेली होती. 4 तारखेनंतर तिचा मृत्यू झालेला आहे 5 तारखेला. आणि त्याच्या तशा संदर्भातून तक्रार देऊन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अटकेत आहे. मॅडम, याच्यामध्ये निष्पन्न काय झालं, काय दिसून येत आहे मरणाचं कारण? यांचे छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे. हा दारू पीत होता नवरा. आणि त्या 2 म्हणजे 4 वर्षाच्या लग्न काळामध्ये त्यांना तिला कामं करण्याच्या किंवा पैशाचा वाद या छोट्या मोठ्या गोष्टीवरून या दोघांचे वाद होत होते. आणि हा पण संशय म्हणून नाही, परंतु दारूच्या कारण पैशाच्या याच्यावरून हा सुद्धा घरी काम करत नसल्यामुळे तिच्याशी वाद करत होता आणि त्या कारणावरून भांडण म्हणजे हा वाद विकोपात जाऊन ही घटना झालेली आहे. कौटुंबिक छळ, व्यसनाधीनता आणि मानसिक तणाव यांच्या परिणाम किती गंभीर असू शकतात याचे हे आणखी एक विदारक उदाहरण आहे. या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येईलच, मात्र एका निष्पाप बालकाच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. नागपुरातून एक धक्कादायक आणि विश्वास बसणार नाही अशी घटना समोर आली आहे. ज्या आजीने नातवाला लहानाचे मोठे केले त्याच नातवाने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर गर्लफ्रेंडवर खर्च करण्याकरिता ही चोरी केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासात पर्दाफाश केला आहे. नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 64 वर्षीय सुबदा किशोर मस्ते या मेयो रुग्णालयातील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या घरातूनच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची चौकशी केली. यामध्ये धक्कादायक खुलासा झाला. तक्रारदार महिलेचाच नातू प्रदीप मस्ते याने चोरी केल्याचे समोर आले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आपल्या गर्लफ्रेंडवरच खर्च करण्यासाठी आणि वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी चोरी केल्याचे त्याने सांगितले. चोरीतील सोन्याचे दागिने उमरेड येथील एका सोनाराकडे विकल्याचेही तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सोनाराकडून दागिने जप्त केले, तसेच चोरीतील इतर मालमत्ताही हस्तगत करण्यात आली. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईत गणेशपेठ पोलिसांच्या तपास पथकाने महत्वाची भूमिका बजावत गुन्ह्याची यशस्वी उकल केली. पोलीस गणेशपेठ येथे फिर्यादी नामे सुभद्रा मस्ते, वय वर्ष 60 वर्ष आहे, यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे. त्या अनुषंगानं त्याच महिलेनं सांगितलं की तिचा नातू त्या दिवसापासून तिच्या घरी जो राहायचा, तिचं पालन पोषण ती आजी करत होती, की त्याने ते चोरून गेल्याचा संशय आहे. आम्ही नातवाच्या शोधातला आम्हाला पण संशय झाला की सदरील नातवाने चोरी केली असावी म्हणून. टेक्निकल कारणाने आम्हाला त्याचा शोध लागला. त्याला पकडल्यानंतर आम्हाला समजलं की त्याला एक गर्लफ्रेंड होती. ती गर्लफ्रेंड उमरेड इथे राहायची. याला आपल्या बुलेट गाडीचा पण शौक होता, त्याला बुलेट गाडी पण घ्यायची होती. यासाठी त्यांनी चोरी केल्याची कबूल केले. चोरी केलेला मुद्देमाल हा एक सोन्याची चेन 10 ग्राम, 3 सोन्याच्या अंगठ्या 20 ग्राम व 4 नग सोने, कानाची बाली 6 ग्राम असं एकूण 1,93,000चा मुद्देमाल चोरी केला होता. संपूर्ण मुद्देमाल आमच्याकडनं आम्ही यातील आरोपी नामे तुषार प्रदीप मस्ते याच्याकडनं रिकव्हर केलेला आहे आणि सध्या आरोपी PCR मध्ये बंदिस्त आहे. तर फिर्यादी काय करायची आणि हा आरोपी काय करायचा, काय घटना, काय पार्श्वभूमी रिपोर्ट समोर आला होता? ऍक्च्युअल असं आहे की हा जो इथला आरोपी आहे तो आपल्या आजीकडे राहायचा, जे फिर्यादी आहे
ती वयोवृद्ध असल्यामुळे फिर्यादी आपला आरोपी आणि त्यांच्या 2 भावंडांचं पालनपोषण करत होती. परंतु याला गर्लफ्रेंड आणि हे आपलं गाडी बुलेट गाडी त्याचं शौक असल्यामुळं त्या शौकापायी त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. पैशांच्या आणि चैनीच्या मोहापायी एका नातवाने स्वतःच्या आजीलाच लक्ष्य केल्याची ही धक्कादायक घटना सध्या नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेत रस्त्याचा वाद अखेर निकाली निघाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बालसावंगी शिवारात न्यायालयीन आदेशानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवत शेत रस्ता मोकळा केला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतात जाण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. भोकरदन तालुक्यातील वालसांगवी शिवारातील गट क्रमांक 398 आणि 399 मधील शेत रस्त्याच्या प्रश्नांवर अनेक वर्षापासून वाद सुरू होता. या वादामुळे शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 अंतर्गत झालेल्या सुनावणीनंतर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी शेतरस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारवाई केली. या कारवाई दरम्यान पारहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी पोलीस पथकासह कटेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण कारवाई शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची मोजणी आणि सीमांकन करून शेत रस्त्यातील अडथळे दूर केले. मंडळ अधिकारी तलाठी जाधव हुरकुडे तसेच महसूल विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शेतकरी तारा दीपक खराटे यांनीही या कारवाईत सहभाग घेतला. प्रशासनाला सहकार्य केले. रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आता शेतात जाणे येणे सोपे होणार असून कृषी मालाची वाहतूकही अधिक सुलभ होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल तारा खराटे यांनी प्रशासनाचे आभार मानले. वालसावंगीतील शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील वहिवाट आणि शेतरस्त्यांचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवता येतात याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. प्रशासनाची तत्परता आणि पोलीस विभागाच्या सहकार्यामुळे हा दीर्घकाळ प्रलंबित वाद अखेर संपुष्टात आला आहे. वाशिम जिल्ह्यात बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. तोंडगाव टोल नाक्यावर नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 10 लाख रुपयांचा नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे पान टपरी चालक आणि टोल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल नाक्यावर नकली नोटा वापरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा राजस्थान राज्यातील रहिवासी आहे. आरोपी आणि त्याचे साथीदार वाशिम बायपासवरील एका पान टपरीवर गेले होते. तेथे त्यांनी 500 रुपयाची नकली नोट देऊन काही वस्तू खरेदी केल्या. मात्र पान टपरी चालकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत तोंडगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. काही वेळातच संबंधित आरोपींची स्कॉर्पिओ टोल नाक्यावर पोहोचली. यावेळी फास्ट ट्रॅक बंद असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा 500 रुपयाची नकली नोट देण्याचा प्रयत्न केला. मात्र टोल नाका व्यवस्थापक रवी गोटे यांनी मोठी हुशारी दाखवत चालकाला वाहन मागे घेण्यास सांगितले आणि संशयितांना तेथेच थांबून ठेवले. त्याचवेळी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र त्याचे 2 साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले. या कारवाई दरम्यान आरोपींनी वापरलेली राजस्थान पासिंगची स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात नकली नोटा आढळून आल्या. विशेष म्हणजे गेल्या 8 दिवसांतील वाशिम जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई होती. यापूर्वीही पोलिसांनीही 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून एका आरोपीला अटक केली होती. सध्या फरार आरोपींचा शोध सुरू असून या बनावट नोटा नेमक्या कुठून आणल्या गेल्या आणि यामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे याचा तपास पोलीस करत आहे.
पानटपरी चालकाची जागरूकता आणि टोल कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे बनावट नोटांचा मोठा कट उघडकीस आला आहे. वाशिम जिल्ह्यात वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे बनावट चलनांच्या नेटवर्क बाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे, तर दुसरीकडे हजारो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात असल्याचे धक्कादायक चित्र वाशिम शहरात समोर आले आहे. सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असताना अवघ्या 4 महिन्यांपूर्वी टाकलेली नवीन पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. वाशिम शहरात सध्या पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळत नसून सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन टाकली होती. मात्र अवघ्या 4 महिन्यातच ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. पाईपलाईनमधून सतत होणाऱ्या गळतीमुळे मौल्यवान पाण्याची नासाडी होत असून नागरिक आणि कर्मचारी यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पाण्यासाठी दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र संताप वाढवणारे ठरत आहे. नव्याने करण्यात आलेल्या कामानंतर इतक्या कमी कालावधीत पाईपलाईन फुटल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामाची गुणवत्ता नेमकी कशी होती असा सवालही उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि कर्मचारी यांनी संबंधित विभागाने तातडीने गळती दुरुस्त करावी तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पाणी टंचाईच्या काळात प्रत्येक थेंब अमूल्य असतो, मात्र वाशिममध्ये हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असताना संबंधित यंत्रणा नेमकी कधी जागी होणार हा मोठा प्रश्न आहे. आता प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते आणि गळती थांबवण्याकरिता कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी अशी म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. मात्र नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे याच म्हणीचा प्रत्यय आल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे अवैध रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी होत असताना दुसरीकडे स्वतःचे घर बांधण्याकरिता साठवून ठेवलेली रेती महसूल विभागाने भरून नेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया. नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरातील रहिवासी शिवाजीराम हुंडेकर यांनी स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी आवश्यक साहित्य जमा करून ठेवले होते. यामध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचाही समावेश होता. मात्र महसूल विभागाच्या पथकाने अचानक कारवाई करत ही रेती जप्त करून भरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादा, ज्या दिवशी मी रेती उचलण्यासाठी ती लोक आली होती प्रशासनाची, त्या दिवशी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, कोणतीही नोटीस दिली नाही. डायरेक्ट आले आणि त्यांनी उचलायला लागले. तेव्हा मी त्यांना एवढंच म्हणले की बाबा, तुम्ही नोटीस किंवा काही पूर्वसूचना न देता तुम्ही रेती कसं काय उचलले? तर त्यांचं म्हणणं काही उत्तर न देता त्यांनी धडाधड रेतीचे हे भरायला सुरुवात केली त्यांनी. आता माझे एवढंच म्हणणं आहे की आज भोकरमध्ये आज इतक्या प्रमाणात रेतीचे साठे आहेत, त्यांना हीच रेती का दिसली? विशेष म्हणजे चला, मी साठेबाजही नाही, मला त्यांनी कधी ट्रॅक्टर पकडला माझा, कधी तसं काहीच नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे साहेब. मला कसं 3 वर्षापासून मी पूर्ण बांधकामाचं साहित्य हळूहळू जसे पैसे जमा होतील तसे जमा करतोय. आज मला बांधकामाची तयारी करत असताना शेवटच्या टप्प्यात आलो असता त्यांनी ऐनवेळी रेती घेऊन जर गेलेत तर मग करायचं कसं साहेब सर्वसामान्यांनी? विषय असा आहे साहेब, आपली कोणती काही दुसरं उत्पन्नही नाही. 10 बाय 10चं दुकान आहे साहेब. त्या दुकानावरच्या इन्कमवर मी हळूहळू प्रयत्न करतोय की कसं तरी घर बांधकाम व्हावं आणि माझं घर व्हावं. पण ते सुद्धा प्रशासनाला बघावं वाटलं. बांधकाम परवाना टाकलाय, तांत्रिक अडचणीमुळे बांधकाम परवाना निघाला नव्हता, त्याच्यामुळे आपण थांबलो होतो साहेब. आता मागणी एवढीच आहे साहेब की आता ही जी रेती उचलली त्यांनी कोणत्या नियमानं उचलली, का उचलली? ही खाजगी जागेतून त्यांनी रेती उचलू शकतात, हे कुठला नियम आहे साहेब? आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी जर रेती उचलली असेल तर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना याच्याविषयी रीतसर तक्रार करणार. तर ज्या प्रमाणात रेती माझी उचलली त्या प्रमाणात भोकरची जिथे जिथे साठे आहेत तिथले तिथं तहसील प्रशासन काय करणार आहे? ती रेती उचलणार आहे का ते फक्त या इतक्या पुरतच त्यांची कारवाई होती? हे प्रशासनानं काय आहे ते त्यांनी सिद्ध करावं. आता
विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याचे घरमालकाचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांच्या मते जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र अशा प्रकरणावर प्रभावी कारवाई होत नसताना सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकामासाठी ठेवलेल्या रेतीवर कारवाई होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भोकर विधानसभा हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांचा हा मतदारसंघ आहे आणि इथं कायमच गरिबांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी हा यांचा न्याय आहे. आणि शिवाजी हुंडेकर नावाचा एक सामान्य व्यक्ती जो घर बांधतोय, घर बांधणं हे सामान्य माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते आणि त्यासाठी कर्ज काढून ही माणसं घर बांधत असतात. आणि घरातली वाळू ती विकत घेतलेली कुठलीही नोटीस न देता महसूल विभागानं जप्त केलेली आहे. हे म्हणजे इतकं महाराष्ट्रातलं अजब प्रकरण आहे की वाळू माफियांना मोकाट सोडायचं आणि जो विकत घेतोय त्या खरीददारांना नोटीस न देता वाळू उचलायची. या देशामध्ये, या राज्यामध्ये नेमकी लोकशाही आहे का नाही हा प्रश्न आम्हाला पडायला लागलाय. त्यामुळं माझं प्रशासनाला सक्त आदेश आहेत, सक्त विनंती आहे, इशारा आहे की तात्काळ त्या व्यक्तीची जी वाळू आहे जिथून उचलली तिथं तितक्याला तेवढी ब्रास सन्मानानं नेऊन टाकावी. आणि तुमच्या दम असेल तर वाळू विकत घेणाऱ्यावरती नाही तर वाळू चोरी करणाऱ्यावरती तुम्ही कारवाई करा ना. सामान्य माणसावरती, वाळू माफियांवरती तुम्ही कारवाई करा ना तुमच्यात दम असेल तर. त्यांच्यासोबत तुमचे लागेदोरे आहेत आणि वाळू विकत घेणाऱ्याला पण तुम्ही आता म्हणजे महसूल विभाग वाळूवाल्यांकडून हप्ते घेतो, आता काय विकत घेणाऱ्यांकडून पण हप्ते यांना पाहिजेत का हा प्रश्न या ठिकाणावरती पडतोय. याचा मी निषेध करतो. हा मतदारसंघ वाऱ्यावरती आहे. आमदार आमचे हरवलेले आहेत. ते फक्त लग्न, वाढदिवस त्याचबरोबर बारसे करत फिरतात. त्यांना सामान्य लोकांच्या दुःखांशी आणि या मतदारसंघातल्या प्रश्नासोबत आणि इथल्या विकासासोबत आणि लोकांच्या अडचणीसोबत काही घेणदेण नाही. लग्नाला येणे, फोटो काढणे आणि फेसबुकवर टाकणे हाच एक कलमी कार्यक्रम आमदारांचा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निषेध करतो. तहसीलदार आणि प्रांतांनी यामध्ये तात्काळ दखल द्यावी आणि त्या व्यक्तीची वाळू परत द्यावी. अन्यथा या विरोधामध्ये युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल. या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. महसूल विभागाने या कारवाईमागील कारण स्पष्ट करावे आणि नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाईमुळे बांधकामाचे काम ठप्प झाल्याचा दावा घरमालकांनी केला आहे. प्रशासनाने योग्य चौकशी करून रेती परत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महसूल प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी आणि नागरिकांवरील अन्याय थांबावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. 2 जून 2026 रोजी भोकर महसूल विभागाकडून भोकरमध्ये काही ठिकाणी वाळू साठा केलेली, वाळू जप्त केलेली आहे. सदर वाळू ही वैयक्तिक मालमत्तेवर होती. आता आपण बघू शकता की शिवा हुंडेकर नावाचे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांनी त्यांचं घर बांधण्यासाठी ह्या प्लॉटवर वाळू टाकलेली होती. गिट्टी आहे, वीट आहे, तरी सुद्धा ही वैयक्तिक मालमत्तेवरची वाळू महसूल विभागाने कोणतीही नोटीस न देता उचललेली आहे. अशा प्रकारे बापूराव कुंबरे नावाचे एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत, त्यांची वाळू सुद्धा त्यांनी अशीच उचललेली आहे. बांधकाम परवाना असताना रीतसर वाळू टाकलेली असताना सुद्धा त्यांनी ही वाळू जप्त केली. माझं भोकर महसूल विभागाला एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला एवढाच जर जोर असेल तर तुम्ही रात्रीच्या अंधारात जी टिप्परने वाळू पूर्ण भोकर शहरामध्ये सप्लाय होते त्यांना पकडा. त्यांच्याकडून तुम्ही हप्ते घेता आणि ती वाळू ती टिप्पर जप्त करत नाही आणि त्याच टिप्परने जे वाळू जिथे टाकली सर्वसामान्य लोकांनी पैसे देऊन विकत घेतलेली वाळू तुम्ही जप्त करता. हे कोणतं तुमच्याकडून न्याय आहे? भोकर प्रशासन जर असं सर्वसामान्य व्यक्तींना वेठीस धरत असेल तर हे सर्वसामान्य व्यक्ती कोणाकडे न्याय मागतील? या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे रीतसर तक्रार करणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही न्यायालयात सुद्धा जाणार आहोत. आणि या जो यांनी सर्वसामान्य व्यक्तींवर अन्याय केला ह्याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहोत. भोकर शहरामध्ये आणि भोकर शहरालगत अनेक ठिकाणी जवळपास 100 ब्रास वाळूचा साठा आहे. तो प्रशासनास दिसत नाही का? काही मोजक्या जे ह्यांना दबावात आणणारे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना टार्गेट करून काही 4-5 व्यक्तींवर कारवाई दाखवायची आणि बाकी सगळ्या चोरांना मोकाट सोडायचं, हा कुठला भोकर प्रशासनाचा न्याय आहे? मी त्यामुळे भोकर महसूल विभागांना
सांगू इच्छितो की त्यांनी प्रत्येक ठिकाणी भोकर शहरालगत असतील किंवा भोकरमध्ये असतील, वैयक्तिक मालमत्तेवर असतील किंवा त्यांच्या शासकीय मालमत्तेवर सुद्धा अनेक वाळू साठा आहे, तो जप्त करून दाखवावा. त्यांच्यात एवढीच जर हिंमत असेल तर सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन त्यांना काय साध्य करायचंय हे मला आतापर्यंत समजलेलं नाही. एकीकडे अवैध रेती उपशाच्या तक्रारी आणि दुसरीकडे घर बांधणाऱ्या नागरिकांवर कारवाई, यामुळे भोकरमध्ये महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणावर प्रशासन काय स्पष्टीकरण देते आणि पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वोत्तम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.